राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असतानाच मनसेला मोठा धक्का बसलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा सिंहासनरूढ पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता। नेरूळमधील 4 महिने झाकून असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं परवानगी न घेता अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे जमावबंदीचं उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। कोपरखेडा इथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे पोहोचलेले होते। यावेळी त्यांनी महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली आणि यानंतर त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यात देखत पुतळ्याचं अनावरण केलं। यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मी दिघे आणि कोपरखेड्याला शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झालाय। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा।